जशी मुलं मोठी होतात ना, तशा त्यांची ॲक्टिव्हिटी वाढणं खूप महत्त्वाचं आहे, असं मी का म्हणते सांगतेच तुम्हाला. तर इथं कैरीची चटणी मी बनवून घेतली होती. तोपर्यंत इथे क्रिशाने बघा हा मिठाचा कारनामा करून ठेवला होता. मग हा सर्व मला स्वच्छ करायचं होतं. मग तिला आधी खाली घेतलं, तिचं क्लीन केलं आणि नंतर मग हा किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. आणि आता मला जी कैरीची चटणी बनवली होती त्यातून अर्धी कैरी राहिली होती. त्याच्या मला कैरीच्या फोडी बनवायच्या होत्या आणि ह्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर मी वरण भातचा कुकर लावून घेतला आणि कुकर लावून झाल्यानंतर इथे क्रिशाला मी खेळणी दिली होती तोपर्यंत. आणि बघा ती कशी खेळते. आणि तिला हे मिकी माऊस चालवताच येत नव्हतं, तर ती मला म्हणत होती की तू चालव. आणि मग मी तिला शिकवत होते. आणि खरंच ही लहान मुलांचं आहे ना, आपण शिकवलं तरच ते लगेच शिकतात. आणि आता जशी क्रिशा मोठी होते ना, तसं तिला ही ॲक्टिव्हिटी येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आता ती 2 वर्षाची झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, मी तिला 1-2दा दाखवले आणि ती खूप इंटरेस्टने आता चालवत होती आणि तिला खूप इंटरेस्टही वाटत होतं आणि एन्जॉयही करत होती आणि तिचा कॉन्फिडन्स लेवलही वाढला होता. तर हेच महत्त्वाचं आहे की आपली मुलं जशी मोठी होतात तसंच त्यांना नवीन नवीन ॲक्टिव्हिटी शिकवणं खूप गरजेचं आहे. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड फॉलो करा. बाय.